दिवाळीच्या सिरीजमध्ये आपण आता पुढचा पदार्थ करणार आहोत शेव. हिरा बेसन पीठ तर ते विकत आणलेलं आहे पीठ, त्याची आपण शेव बनवणार आहोत. लसूण, ओवा आणि जिरे हे तिन्ही एकत्र वाटण करायचं आहे आणि मग नंतर बेसन पीठ चाळून घ्यायचं, त्याच्यात आपण मिक्स करणार आहोत. आधी मिक्सरला हे चांगली बारीक पेस्ट करायची. आज आपण बनवतो आहे बेसन पिठाची शेव. चला तर मग बघूया कशी बनवता येते. मोहन ठेवलं इथे गरम करायला, कोमट पाणी आहे. आधी बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. डाळीचं पीठ छान आपण चाळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ओवा, जिरे आणि लसूण ह्या सगळ्याचं मिक्सरला बारीक पेस्ट केली आणि ते बाजूला काढलंय आणि त्याचं पाणी हे घेतोय आपण, तर ते टाकायचं. डाळीचं पीठ आहे तर ओवा आणि जिरेने पोटाला त्रास होत नाही म्हणून आपण आलं, लसूण, ओवा टाकले. ते सर्व मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये आपण मोहन टाकणार आहोत. एक पळी मोहन आहे. मोहनने अशी शेव आहे ना कुरकुरीत होते, खमंग खुसखुशीत लागते. याच्यात आपल्याला आहे आणि अर्धी वाटी आहे ना तांदूळ पीठ टाकायचे त्याच्यात. आपण हे कोमट केलेलं पाणी आहे तर ते टाकतो. कणिक खूप घट्ट पण नाही भिजवायची आणि खूप सैलसर पण नाही भिजवायची. झाली का छान? लगेच नको काढू, हो दे.